ह्या इथे ॲक्च्युली बनतात मोटर्स, इंडस्ट्रीयल मोटर्स, सर्व प्रकारच्या मोटर्स ह्या इथे बनवल्या जातात. म्हणजे कुठलीही नवीन गोष्ट करायची तर आजीला असं होतं की कधी मी करेल. आणि तर या इथे दिसत आहे चंद्र आणि त्यासोबतच या बाजूला आहे उगवता सूर्य. एकाच टायमाला सूर्य आणि चंद्र मला दिसत आहेत आणि खरंच हे असं एक अप्रतिम दृश्य आहे. नमस्कार मित्रांनो, तर नेहमीप्रमाणे आजही मी निघालो मॉर्निंग वॉकसाठी. आज पण खूप गारवा आहे आणि आज मी थोडंसं रूट चेंज करण्याचा विचार केलेला आहे. आज मी जात आहे ढग्या डोंगराकडे, पण त्या अगोदर मला या इथे दिसले आहे शेकोटी आणि थंडी जास्त वाजते, त्याच्यामुळे थोडंसं अगोदर मी शेक घेतो. थंडी जास्त हो. तुम्ही कुठून येत आहे? हा का? काय याच्यामध्ये बाटल्या? अच्छा, इथून जमा केल्या? हा, ते बरेचसे लोक टाकून जातात ना बाटल्या वगैरे इथे. रोज सकाळचं काम आहे काय? अच्छा, अजून पुढे जायचं आहे का? पुढे जावं लागेल. किती किलोमीटर चालत जातं रोज? बापरे, गाव नाही काय हा हा टिपरी हा. पर्यंत अरे बापरे, चांगलाच व्यायाम होतो ना तुमचा. दिवसभर व्यायाम. हा. चला येतो मी चक्कर मारून पुढे. तर खूप मला थंडी वाजत होती आणि लकीली मला तिथे वाटेमध्येच शेकोटी करणारे भेटले, तर थोडीशी गरमी घेतली मी. तर थोडंसं शेकून घेतलं मी आणि थोडंसं बरं वाटलं, कारण ना प्रचंड थंडी आहे. पूर्ण मोकळं वातावरण आहे आजूबाजूला, तुम्ही बघू शकता. पूर्ण असं मोकळं वातावरण आहे. तर हवा जी येते ती खूपच गार असते. माझ्या तर नाकातून डोळ्यातून सुद्धा पाणी येते आता. पण ठरवलेलं आहे की रोज मॉर्निंग वॉक करायचा, तर त्याच्यामुळे आता जे आहे ते त्यातच करावं लागेल. आणि रस्ता पण आता आज मी चाललेलो ॲक्च्युली ढग्या डोंगराकडे. दाखवतो तुम्हाला मी रस्ता कसा आहे. तर असा आहे हा मातीचा रस्ता आणि चारही बाजूला असं इथे मोकळं मैदान आहे. त्यामुळे आज मी शूज पण मुद्दाम नाही घातले, मी चप्पल घालूनच आलेलो आहे. कारण ह्या मातीमध्ये ॲक्च्युली माती पावडरसारखीच आहे आणि यामध्ये जर शूज घालून आलो असतो तर लिटरली शूजची पूर्ण वाट लागली असती. त्यामुळे मी चप्पल घालूनच आलो. आणि समोर आहे ढग्या डोंगर आणि ती छोटीशी जी टेकडी आहे, तर तिथपर्यंत मी आज चालत जाणार आहे. आणि फक्त मीच नाही तर इतरही लोक येतात. आत्तासुद्धा माझ्या मागूनही काही लोक या इथे येत आहे. तर या इथे पूर्ण मोकळं वातावरण असल्यामुळे, मोकळी हवा असल्यामुळे, सिन्नर जरी पूर्ण गजबजलेलं असलं तरी या ठिकाणी लोक सकाळी आणि संध्याकाळी मॉर्निंग वॉकसाठी येत असतात. कारण या इथे आल्यावरती खरंच खूप रिलॅक्स आणि रिलीफ वाटतं. तर बऱ्याच पुढेपर्यंत असं मी चालत आलेलो आहे आणि ही टेकडीसुद्धा जवळच येते. आता ही टेकडी मी चढतो आहे. तर फायनली मी या टेकडीवरती आलेलो आहे आणि चारही बाजूला तुम्हाला हे दृश्य दिसत असेल. एका बाजूला आहे पूर्ण सिन्नर शहर आणि या बाजूला आहे डोंगर आणि समोर दिसतोय तो ढग्या डोंगर आणि या बाजूला अशा प्रकारचं सगळं दृश्य आहे. आणि समोरच तुम्हाला या इथे बघायला मिळेल, या इथे आहे स्टोन क्रशरची मशीन.
छोटीशी पाऊलवाट आहे. येताना मी आता या समोरच्या रस्त्याने आलेलो, पण जाताना आता हा जो रस्ता दिसत आहे तर या रस्त्याने मी जातो. आणि ही टेकडी आहे इथे मागे. या रस्त्याने अजून मी सुद्धा गेलेलो नाही आहे. ॲक्च्युली रस्ता थोडासा ओबडधोबड असल्यामुळे प्रॉपर पाऊल टाकता येत नाही. संपूर्ण रस्ता हा पूर्ण असा ओबडधोबडच आहे. तर 7:50 झालेली आहे आणि मी पोहोचलो आता पुन्हा मेन रोडपर्यंत. हे आहे रामकमल लॉन्स आणि थोडंसं पुढे गेलं की पुन्हा हायवे सुरू होतो. तर अशा प्रकारे आजची माझी मॉर्निंग वॉक करून झालेली आहे आणि आता मी जातो घरी, कारण दिवसभराची बरीचशी कामं माझी बाकी आहेत. आता मी निघालेलो आहे माझ्या क्लायंटकडे, कारण क्लायंटसाठी मी एक ब्रोशर बनवून दिलेलं होतं. त्यांची वेबसाईट पण ॲक्च्युली मीच बनवलेली आहे, पण ब्रोशर बनवून दिलेलं होतं. हे ब्रोशर आहे ते. तर यामध्ये अजून त्यांना काही चेंजेस करून हवे आहेत. तर एक्झॅक्टली काय चेंजेस करायचे हे समजून त्यांच्याकडून घ्यायचं आहे मला. तर त्यासाठी मी चाललेलो आहे, कारण आता नाशिकमध्ये एक्झिबिशन होणार आहे निमाचं. तर त्या एक्झिबिशनमध्ये त्यांना ब्रोशरचा यूज करायचा आणि अजून वेबसाईटमध्ये पण काही चेंजेस करायचे. तर एक्झॅक्टली काय करायचं आहे ते मी तिकडे जाऊन समजून घेतो आणि दाखवतो मग एक्झॅक्टली काय आहे तिकडे. मी आता पोहोचलेलो आहे MIDCमध्ये आणि या इथे सर्व हा इंडस्ट्रियल एरिया आहे आणि या इथे बऱ्याचशा लार्ज स्केल आणि स्मॉल स्केल कंपन्या आहेत. हे सुद्धा माझेच क्लायंट आहे. ही कंपनी आहे आकार श्रिंक. या इथे प्रिंटिंगचे काम केले जाते. तर या कंपनीसाठी सुद्धा मी काम करत असतो. आणि हे आहे अल्ट्रा मोटर्स. तर आता मी आलेलो आहे अल्ट्रा मोटरमध्ये आणि हे आहेत अमोल सर. आता मी आलेलो आहे अल्ट्रा मोटरमध्ये आणि माझ्यासोबत आहे अमोल सर. फोन करतो सर. तर त्यांची काय रिक्वायरमेंट आहे हे मी अगोदर समजून घेतो आणि त्यानंतर मग कामाला मी सुरुवात करेन आणि तुम्हाला कंपनीसुद्धा दाखवते एक्झॅक्टली या इथे काय प्रोडक्शन केलं जातं. चालेल ना सर कंपनी दाखवलं तर. या इथे ॲक्च्युली बनतात मोटर्स, इंडस्ट्रियल मोटर्स, सर्व प्रकारचे मोटर्स या इथे बनवल्या जातात आणि स्वतःच्या प्रोडक्शनने, स्वतःच्या अल्ट्रा मोटर नावाने सुद्धा प्रोडक्शन केलं जातं आणि क्लायंटसाठी सुद्धा त्यांच्या ब्रँड नेमने मोटर्स बनवून दिल्या जातात. तर कशा प्रकारे काम होतं हे पण मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवूनच देतो. अगोदर मी काम समजून घेतो. तर अशा प्रकारची आहे ही कंपनी. या इथे सर्व प्रकारच्या मोटर्स तयार केल्या जातात. हे एक्झॅक्टली मशीन काय काम करते हे तर काय मला माहिती नाही आहे, पण या इथे सर्व इंडस्ट्रियल मोटर बनवल्या जातात. हे असे काही पार्ट्स आहेत. हे डाय आहे सर्व मशीनच्या आणि या सर्व CNC मशीन आहे ज्याचा यूज करून ऑर्डरप्रमाणे या इथे मोटर्स बनवून दिल्या जातात. आणि हे आहे असेंब्ली सेक्शन. या इथे सर्व मोटर्स असेंबल केल्या जातात. हे आहेत सर्व मोटर्स जे आता ऑर्डरसाठी रेडी आहेत. या आहेत सर्व तयार झालेल्या मोटर्स. या इंडस्ट्रियल मोटर आहेत का? या सर्व इंडस्ट्रियल मोटर्स आहेत आणि या इथे सुद्धा मोटर ठेवलेले आहेत. तर मी सगळी कामाची रिक्वायरमेंट समजून घेतलेली आहे आणि आता त्यांचं काम स्टार्ट करायचं आहे. तर इथलं काम माझं झालेलं आहे सध्या आणि आता मी निघालो घरी. काय शिवते आजी? गाऊनला टिप मारते. नवीन गाऊन आणला ना, जरा टिपा मारते. अच्छा. आणि नवीन गाऊन असल्यामुळे त्यांना आपण म्हणजे नवीन कपड्याला आपण परत शिलाई करतोच, तर ते त्यामुळे आजी करते म्हणजे पुढे हे गाऊन उसवणार नाहीत. आणि आजीला ह्या अशा गोष्टी करायला खूप आवडतं, म्हणजे शिलाई काम किंवा गार्डनिंग, कुकिंग
वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला आजीला आवडत असतं आणि आजी ते करते पण. आणि आजी ते मनापासून करत पण असते. आणि अशा कामात आजीला खूप उत्साह असतो. म्हणजे कुठलीही नवीन गोष्ट करायची तर आजीला असं होतं की कधी मी करेल. आणि म्हणजे काही डेकोरेशन असेल किंवा कोणाचा बड्डे असलं तर त्याचं डेकोरेशन, मग त्यासाठी केक वगैरे बनवणं किंवा फंक्शनसाठी घर सजवणं, तयारी करणे. हां, मेकअप करायला म्हणजे स्वतःला तयार व्हायला पण आजीला खूप आवडतं. तर बरेच दिवस झाले काही घरात स्पेशल बनलेलं नाही आहे आणि तेच खाऊन मला पण बोर झालं. तर मम्मीला म्हटलं आज आपण काहीतरी चांगलं बनवू आणि मम्मी बोलली की पावभाजी बनवू. तर आता आम्ही चाललो आहे पाव आणायला. तर येत आहेत पप्पा पण आता. आता आम्ही आलेलो आहे वारकरी भवन इथे. तर आज बऱ्याच दिवसानंतर सविताने स्वतःच्या हाताने छान अशी पावभाजी बनवलेली आहे. घरात एंट्री केल्याच मला एकदम छान असा पावभाजीचा सुगंध आला. खरं तर पावभाजीचा सुगंधच इतका अप्रतिम येतोय की ईशाला तर अजिबात राहत नाही आहे. ती तर लगेचच प्लेट घेऊन तयार आहे. कधी तिला टेस्ट करायला मिळेल असं तिला झालेलं आहे. तरी यामध्ये अजून बटर टाकलेलं नाही आहे. मला टेस्ट आहे. खरोखरच खूप जबरदस्त अशी पावभाजी आज सविताने बनवलेली आहे. आणि कधी एकदा आम्ही जेवायला बसतो आणि कधी याचा मनमुराद आनंद घेतो असं मला झालेलं आहे. तर आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया आणि भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये.